नमस्कार. आज आपण अशा व्यक्तीबद्दल स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. पण दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं असं म्हणतात. ते काही उगीच नाही. आपण एखाद्याला मेळघट, बावळट, कमी अकलेचा किंवा ढ समजतो, पण काही वर्षांनी त्याचं यश आणि प्रगती पाहून आपणच भारावून जातो. अशा शांतीत क्रांती करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील होतकरू श्रीधर उर्फ बाळू घुगे यांच्या यशाची कहाणी आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी श्रीधर उर्फ बाळू घुगे, श्रीराम ऑटो गॅरेज, कटकेश्वर नगर, लोणार. श्रीधर घुगे हे 1999 मध्ये 10वी नापास झाल्यामुळे त्यांना समाजाकडून अपमानास्पद वागणूक मिळायची. हा मेळघट मुलगा काय करणार आहे, आत्ताच नापास झालाय, पुढे याचं भविष्य काय असेल, असे बरेच टचके टोमणे मारून समाज त्यांना हैराण करायचा. मी 10वी फेल असल्यामुळं मी म्हणजे अपमानास्पद वागणूक मला त्यावेळेस मिळाली आणि मी काहीतरी आपल्याला करायचं, आपल्या या उद्देशानं मी आपल्याला टू व्हीलर मेकॅनिकल व्हायचं या हिशोबानं मी त्यावेळेस नॉन मॅट्रिक म्हणजे 10वी फेलवर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद या ठिकाणी ITIला टू व्हीलर मेकॅनिकल ITIला मी ॲडमिशन घेतलं. श्रीधर यांना लहानपणापासूनच टू व्हीलर गाड्याची आवड असल्याने त्यांनी टू व्हीलर दुरुस्तीसाठी मेकॅनिकल क्षेत्रात करिअर करायचं ठरवले आणि छत्रपती संभाजीनगर येथील ITIमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण घेत असताना त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील नॅशनल ऑटो गॅरेजमध्ये पार्ट टाईम नोकरी करून आपला उदरनिर्वाह चालवला आणि आपलं शिक्षणही पूर्ण केलं. त्यांचं मन शहरात मात्र रमत नव्हतं. त्यांना सारखं असं वाटायचं की आपण गावाकडे जावं आणि खेड्यात जाऊन आपलं गॅरेज टाकावं आणि तिथल्या लोकांची कामे करावीत. गावाकडची नाळ, गावाकडचे असलेलं प्रेम, आपल्या गावाकडे राहून आपल्या आईवडिलांची सेवा झाली पाहिजे आणि आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे हा खेड्यामध्ये राहूनच करायचा असं माझ्या मनाला असं वाटायचं आणि त्या हिशोबानं मात्र मी माझा हा व्यवसाय हा मी माझ्या गावाकडेच करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी 2000 मध्ये लोणार येथे श्रीराम ऑटो गॅरेज सुरू केलं. सुरुवातीला गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता, परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. यासाठी त्यांनी रोज सायकलवरून गावी येणं जाणं करू लागले. लोक त्यांना यावरूनही बोलायचे की तू टू व्हीलरचा मेकॅनिकल आहे आणि सायकलवरून फिरतोस. पण त्यांनी लोकांकडे लक्ष न देता पूर्ण लक्ष केंद्रित करून आपलं काम चालूच ठेवलं. हळूहळू त्यांच्या मेहनतीला फळ मिळायला सुरुवात झाली आणि त्यांचे 3 पत्र्याचं शेड असलेलं गॅरेजचं रूपांतर 2007 मध्ये मोठ्या गॅरेजमध्ये झालंय आणि त्यांनी त्याच जागेवर मोठं घर सुद्धा बांधलंय. त्यांनी आता त्याच घरावर टू व्हीलरची प्रतिकृती लावली असून आज तीच त्यांची ओळख बनली आहे. अशा या जिद्दी आणि मेहनती श्रीधरचा प्रवास खडतर तर होताच, पण अशक्य मात्र नव्हता. शिका, नोकरी करा, पण नोकरीत जर यश मिळालं नाही तर व्यवसायाकडे वळा, हीच शिकवण त्याच्या यशोगाथाने दिले. अशा या मेहनती श्रीधरची कहाणी खरोखरच होतकरी तरुणांना प्रेरणादायी ठरली आहे. नमस्कार. आपण आज एका होतकरू तरुणासोबत ज्यांना आपल्या मोटार मेकॅनिक व्यवसायामध्ये उत्तम अशा प्रकारची भरारी घेतली आहे आणि त्याने आपल्या जे घराचं बांधकाम केलं आहे त्या घरावर टू व्हीलर ठेवलेली आहे त्या संदर्भात आणि त्यांच्या व्यवसाया संदर्भात आणि त्यांनी आतापर्यंत आयुष्यामध्ये त्यांच्या झालेल्या घडामोडी याबद्दल आता आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी श्रीधर उर्फ बाळू घुगे, श्रीराम ऑटो गॅरेज, कटकेश्वर नगर, लोणार. तर मी या क्षेत्रामध्ये 1999 पासून या टू व्हीलर मेकॅनिकल या क्षेत्राकडे मी वळालो आणि मी 10वी फेल असल्यामुळं मी म्हणजे अपमानास्पद वागणूक मला त्यावेळेस मिळाली आणि मी काहीतरी आपल्याला करायचं, आपल्या या उद्देशानं मी आपल्याला टू व्हीलर मेकॅनिकल व्हायचं या हिशोबानं मी त्यावेळेस नॉन मॅट्रिक म्हणजे 10वी फेलवर
छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी ITIला टू व्हीलर मेकॅनिकल ITIला मी ॲडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी मी ITI करण्यासाठी मेकॅनिकल होण्यासाठी मी 1999मध्ये मी त्या ठिकाणी गेलो आणि मी माझ्या कामाला लागलो. त्यानंतर मात्र फक्त ITIवरच न थांबता मी त्या ठिकाणी प्रायव्हेट एक नॅशनल ॲटो गॅरेज म्हणून सेंट्रल नाक्याजवळ नॅशनल ॲटो गॅरेज आहे, त्या ठिकाणी मी पार्ट टाईम म्हणजे दुपारी 1 ते 10 वाजेपर्यंत रात्रीला मी त्या ठिकाणी माझ्या कामाला सुरुवात केली आणि तिथून पुढं माझ्या या कामाची सुरुवात झाली. तर आपण त्यांच्या सुरुवातीला शैक्षणिक माहितीबद्दल जाणून घेतलं आणि आता आपण ते या व्यवसायामध्ये कसे आले त्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. या व्यवसायामध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे की मला पहिल्यापासून टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची मला आवड होती आणि हा जो व्यवसाय कधी न थांबणारा, कधी न संपणारा आणि दिवसेंदिवस ह्या व्यवसायाची वाढच होणार आहे ह्या उद्देशाने मी या व्यवसायाकडे वळालो. आणि मला या व्यवसायामध्ये विशेष म्हणजे लहानपणापासून मला या व्यवसायाची आवड होती आणि माझं पहिल्यापासून असं आहे की शोधलं तर मिळालंच पाहिजे आणि केलं तर झालंच पाहिजे. त्यामुळे मला या लहानपणापासून या टू व्हीलर गाड्यांचे खूप आकर्षण होतं आणि टू व्हीलर मेकॅनिकल आपण व्हायचंय या उद्देशाने माझं स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी मी या व्यवसायाकडे वळालो आणि ते शक्यसुद्धा झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ज्यावेळेस मी मेकॅनिकल होण्यासाठी गेलो त्यावेळेस त्या शहरामध्ये जास्त स्कोप होता की आपल्या इकडं खेड्या भागामध्ये गाड्याची संख्या कमी होती, पण त्यावेळेस मात्र तिथं गाड्याची संख्या जास्त होती. पण मला त्यावेळेस असं वाटलं की शहरात जास्त स्कोप असल्यामुळं आपण तिकडेच प्रॉपर होऊ, आपण आपला व्यवसाय शहरामध्ये चालू करू. पण गावाकडची नाळ, गावाकडचे असलेलं प्रेम, आपल्या गावाकडे राहून आपल्या आईवडिलांची सेवा झाली पाहिजे आणि आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे हा खेड्यामध्ये राहूनच करायचा असं माझ्या मनाला असं वाटायचं आणि त्या हिशोबानं मात्र मी माझा हा व्यवसाय मी माझ्या गावाकडेच करण्याचा निर्णय घेतला आणि मी माझा व्यवसाय हा 2004मध्ये मी माझा हा व्यवसाय गावाकडेच आपला व्यवसाय हा सुरुवातीला 3 पत्राचं दुकान घेतलं आणि 3 पत्राच्या त्या पत्राच्या शेडमध्ये मी माझा व्यवसाय चालू केला. आणि सुरुवातीला मात्र थोडंसं की सुरुवातीला गाड्याचं प्रमाण थोडं कमी होतं, सुरुवातीला धंदा थोडा खूप असा चालत नव्हता आणि परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळं थोडीशी गाड्याची संख्या कमी होती आणि परिस्थिती थोडी नाजूक होती. मेकॅनिकल टू व्हीलर पण मी मात्र माझं गाव इथून चिंचोली सांगळे असल्यामुळं आणि माझं दुकान मात्र मी लोणारमध्ये तालुक्याच ठिकाणी टाकल्यामुळं काय झालं की दुकान या ठिकाणी टाकल्यामुळं माझा जाण्याचा जो प्रॉब्लेम होता हा प्रॉब्लेम जास्त येऊ लागला आणि परिस्थिती साधारण असल्यामुळं मी मेकॅनिकल मोटरसायकलचा, पण मी परिस्थिती खराब असल्यामुळं मी सायकलवर अपडाऊन चिंचोली ते लोणार हे मी सायकलवर अपडाऊन केलं. आणि त्यावेळेस मात्र मी गावाकडून आल्यावर काही इथलचे शेजारी पाजारी हसायचे की ते म्हणायचे अरे तू मेकॅनिकल मोटरसायकलचा आहे, मोटरसायकल दुरुस्त करतो आणि गावाकडून सायकलवर अपडाऊन करतो. पण त्यांना काय सांगायचं होतं की माझी थोडीशी परिस्थिती नाजूक असल्यामुळे मी ते सर्व ॲडजस्ट केलं आणि थोडं कासवाच्या गतीनं हळूहळू माझी प्रगती होत गेली आणि मी जेवढं करता येईल तेवढं मात्र मी करत गेलो. आणि विशेष म्हणजे 2007-08 पासून मग मी म्हणजे व्यवस्थित कामाला लागलो आणि गाड्याची संख्या पण वाढत गेली. आणि त्यानंतर मला असं वाटलं की आपलं दुकान आता चालतंय, आपलं दुकान आता लोणारसारखं या तालुक्याच्या ठिकाणी आपलं दुकान चालायला लागलं तर आपल्याला स्वतःची 2 पत्राची का होईना जागा असावी. हे असं आपण भाड्या जागेत कवर धंदा करणार, त्या हिशोबानं मग मी 2007मध्ये ही आपले 2 पत्राची का होईना या थोडीशी जागा घेतल्या गेली आणि नंतर मग ती जागा घेतल्यामुळं मी माझं इथे एक शटर बांधलं. हे शटर बांधल्यानंतर मग हळूहळू त्याच्यावर एक मजला चढवला. थोडं प्रगतीमध्ये सुद्धा वाढ होत गेली. मला सांगता येईल की सर्वप्रथम नवीन पिढीने सुरुवातीला मात्र शिक्षणाकडे वळावं. शिक्षण
हे वाघिणीचे दूध आहे असं म्हणतात. आणि शिक्षणातून जर हुकले तर मग मात्र तुम्ही मात्र अवश्य धंद्याकडे वळा. कारण धंद्यामध्ये माणूस जी प्रगती करेल ती कधी कधी नोकरीमध्ये सुद्धा होत नाही असं माझं मत आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही नोकरीकडे वळा, नोकरीमधून शिक्षणाकडे वळा. का शिक्षणातून जर हुकले तर मग मात्र तुम्ही धंद्याकडे वळा. आणि धंदा हा असा चॉईस करा की माझ्या धंद्यासारखा की कधी न थांबणारा. मी नेहमी म्हणतो की कधी न थांबणारा, कधी न संपणारा आणि कमी खर्चाचं भांडवल आणि जास्त पैशाची गुंतवणूक न करता हा एकमेव धंदा म्हणजे हा टू व्हीलर मेकॅनिकलचा धंदा आहे. असे धंदे अजून भरपूर आहेत. असा धंदा जर निवडला तर तुमची प्रगती मात्र नेहमी होईल असं मला वाटतं. आपण आयुष्यामध्ये प्राधान्य कोणत्या गोष्टीला देता? मी आयुष्यामध्ये सर्वात जास्त प्राधान्य मी माझ्या ग्राहकाला देतो. कारण मी आत्तापर्यंत या ठिकाणी पोचलो याचं कारण म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व ग्राहक. मी ह्या माझ्या श्रेयाचं श्रेय सर्व मी माझ्या सर्व ग्राहकाला देतो. कारण त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज या ठिकाणी पोहोचलो. त्यामुळे मी माझ्या ग्राहकाला मी सदैव देव समजतो आणि त्यांना जास्तीत जास्त मला कशी सेवा देता येईल याकडे मी जास्त लक्ष देतो. आणि त्यांनी जर कधी माझा फोन 24 तास चालू राहतो, मी कधी त्यांनी मला फोन केला, गाडी बंद पडली, आमची गाडी चालू होणार राहिली, तर मी त्यांना 24 तास सेवा देतो. आणि त्यांचं काम फोनवर का होईना, मी माझ्याकडून जेवढं हँडल होईल तेवढं मात्र मी नक्की करतो. आपल्याला या व्यवसायामध्ये वळताना मार्गदर्शन कुणाचं मिळालं या बाबतीत थोडं सांगा. या व्यवसायामध्ये मार्गदर्शन म्हणतात दुसरं कोणाचं मिळालं नाही. माझे वडील, आई आणि माझे भाऊ, चुलत भाऊ, माझे काका, माझी सर्व फॅमिली यांचा मला नेहमी हातभार लागतो. आणि माझ्यावर कोणतंही एखादा काही संकट आलं, माझ्यावर कोणता एखादा टाईम आला तर माझी जी फॅमिली ही नेहमी माझ्या पाठीमागं उभी राहते आणि मला कंटिन्यू नेहमी ते चांगलाच सल्ला देतात आणि योग्य सल्ला देतात हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे मी माझ्या या कामाचं पूर्ण श्रेय, मला जो हातभार आतापर्यंत लाभला हे माझ्या फॅमिलीकडूनच हातभार लागतो असं मला वाटतं. असं एखाद्या वेळेस वाटलं का की आपल्याला आता हा व्यवसाय जमत नाहीये आणि आपण सोडून देऊन दुसऱ्या एखाद्या व्यवसायाकडे वळावं, असं एखाद्या वेळेस वाटलं का? नाही, असं कधी वाटलंच नाही. कधी कधी असे डीपमध्ये प्रॉब्लेम येतात, कधी कधी असे फॉल्ट येतात की ते आम्हाला 3-3, 4-4 दिवस सापडत नाही. आणि त्यावेळेस कधी कधी असं वाटतं की खरोखर आपण या व्यवसायामध्ये फालतू पडलो, की व्यवसाय करायला नव्हता पाहिजे. परंतु आपला एक उद्देश आहे, आपण मेकॅनिकल, माझा स्वभाव असा आहे की माझा स्वभाव जिद्दी आहे. किती असे संकट काम करत असताना अशी दररोज आम्हाला, कारण हे तुम्ही गाडी बिघडली म्हणजे दुखणं आहे एक प्रकारचं. प्रत्येक येणारा कस्टमर, प्रत्येक येणारा गिराईक हे आमच्याकडे दुखणं घेऊन येत आहे आणि ते दुखणं आम्हाला त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणं म्हणजे त्याला दुरुस्तच करून देणं आहे. त्यामुळं आमच्या धंद्यात कधी कधी वाटते की चला 2-2, 3-3 दिवस प्रॉब्लेम निघत नाही, पण प्रॉब्लेम आम्ही जिद्दी असल्यामुळं आम्ही तो प्रॉब्लेम काढतो आणि तो प्रॉब्लेम आम्हाला निघतो एवढं मात्र निश्चित आहे. आणि प्रॉब्लेम निघाल्यानंतर जे समाधान मिळतं ते खूप महत्वाचं असतं. एकंदरीत आव्हान स्वीकारणं हा तुमचा स्वभाव आहे. आव्हान स्वीकारलंय आपण, त्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचलो. जर आपण आव्हान स्वीकारत नसतो गेलो तर आपण या व्यवसायामध्ये हार मानली असती. आणि एकदा माणूस खचला की तो परत जागेवर येत नाही असं म्हणतात. पण मी न खचता, न डगमगता, आणि माझा स्वभाव हा थोडा शांत आहे आणि निर्व्यसनी असं म्हणायला काय हरकत नाही. मी निर्व्यसनी असल्यामुळं की मला तो कोणताही प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो आणि तो मला सापडतो. तर परत एकदा नवीन पिढीसाठी काही संदेश. नवीन पिढी सांगायसारखं एकच आहे की परत पहिले मी ते सांगितलं होतं की मी सर्वप्रथम शिक्षणातून जर हुकले तर मग मात्र व्यवसायातून जर हुकले तर मात्र कोणताही एखादा धंदा म्हणजे बिझनेस, आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा परंतु निर्व्यसनी राहणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर निर्व्यसनी राहिले तर तुम्ही ज्या ठिकाणी आहे, ज्या व्यवसायात असेल, ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही निर्व्यसनी जर असले तर तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही.
त्यामुळे सर नवीन पिढीला माझ्या निर्व्यसनी राहणं हा सल्ला माझा नक्की राहील. आणि आणि टू व्हीलरच्या बाबतीत आणि माझ्या घरावर मी जी ही टू व्हीलर ठेवलेली आहे याचं मुख्य कारण हेच आहे की त्या मोटरसायकलपासून, त्या घरावर लावलेल्या पाण्यापासून मला खूप काही मिळालेलं आहे. आणि कुठेतरी त्या मोटरसायकलची, त्या पाण्याची मी जाण ठेवून त्या हिशोबाने मी त्या मोटरसायकलला शेवटपर्यंत माझ्या हृदयात कशी राहावी हा माझा मुख्य उद्देश असून त्यामुळे मी ती गाडी माझ्या घरावर उभी केली आणि ती माझं स्वप्न हे मी पूर्ण सुद्धा झालेलं आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे की जसं ज्या क्षेत्रामध्ये आपण ज्या गोष्टीमुळे यशस्वी झालो त्याचं असं प्रत्येकानं प्रतीक किंवा संग्रही म्हणून असं ठेवावं असं वाटतं का तुम्हाला? हो, 100% प्रत्येकानं संग्रहित ठेवणं गरजेचंच आहे. कारण प्रत्येक माणूस हा कोण्या एका वस्तूनं, कोण्या एका गोष्टीनं समोर जातो. त्याची आठवण ही कायम स्मरणात ठेवायला पाहिजे की ती त्या गोष्टीला कधी माणसानं विसरू नये. या हिशोबाने मग ते आवश्यकच आहे की त्या गोष्टीला प्रत्येकाने विसरायला पाहिजेत नाही, असं माझं मत आहे. शेती डेव्हलप झाल्यानंतर मला असं वाटलं की गावाकडे सुद्धा आपल्याला जागा रोटच राहायची सवय लागली लोहारमध्ये. असं वाटलं की गावाकडे सुद्धा आपण जागा घ्यावी. त्यानंतर मग मी गावाकडे 2-2.5-3 गुंठे जवळपास प्लॉट विकत घेतला आणि त्या ठिकाणी बांधकाम सुद्धा मी या धंद्याच्या भरोश्यावरच केलं. आणि बांधकाम केल्यानंतर असं वाटलं की कोणी डॉक्टर असेल, डॉक्टरनं घर बांधलं तर ते डॉक्टरची घरावर पाठी लावतंय, कोणी इंजिनियर असेल ते इंजिनियरची पाठी लावतंय, वकिलांनी जर घर बांधलं असेल तर वकील साहेब आपल्या घरावर वकिलाची पाठी लावतात. ह्या हिशोबानं मी असं ठरवलं की आपण आपल्या घरावर ही मोटरसायकल उभी करायची आणि मोटरसायकल उभी करून नुसती मोटरसायकल उभी नाही केली तर त्यावर वरून आपण पाण्याचा पाण्याचा सिम्बॉल सुद्धा वरून लावला आणि फिट केला की आपलं हे आतापर्यंत जी माझी प्रगती झाली ही प्रगती माझी त्या मोटरसायकलवरच झाली. या हिशोबानं आपलं कुठेतरी आपल्या मनात त्या मोटरसायकलचं स्थान असावं, कुठेतरी आपण त्या मोटरसायकलचा आपल्याला विसर पडू नये. ह्या हिशोबानं मी माझ्या घरावर मोटरसायकल उभी केली आणि लावली. आणि लावल्यानंतर मला एकदम समाधान, म्हणजे एकदम चांगलं वाटलं. आणि ज्या दिवशी ती मला मोटरसायकल घरावर लावायची मुहूर्त पाहून, म्हणजे ज्या दिवशी माझा 16/2/1984 माझा वाढदिवस होता, त्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्याच दिवशी मी त्या घरावर मोटरसायकल उभी केली आणि लावली सुद्धा. तर आपण आता श्रीधर घुगे नावाच्या एका होतकरू तरुणासोबत बातचीत केली आहे आणि त्यानं आपल्या आयुष्यातील चढउतार या व्यवसायामध्ये आपण कशा पद्धतीनं समोर आलोय याचं संपूर्ण माहिती त्यानं या ठिकाणी दिलेली आहे. आणि तरुणांना सुद्धा त्यांनी संदेश दिलाय की तुम्ही नाही नोकरी लागली तरी चालेल, परंतु आपल्या व्यवसायाच्या बळावर काहीतरी व्यवसाय सुरू करून आपण उत्तुंग शिखरावर पोहोचू शकतोय. कारण हे सुद्धा 10वी नापास आहे आणि 10वी नापास झालेला तरुण आज या लोणार सारख्या शहरामध्ये एवढी प्रगती करेल ही एक आश्चर्याचीच बाब आहे. त्यांनी आपल्या जिद्दीच्या चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केलेलं आहे. त्यानं आपलं ज्या व्यवसायामध्ये आपण प्रगती केली त्या व्यवसायामुळं, म्हणजे टू व्हीलर दुरुस्ती व्यवसायामुळं त्यांनी प्रगती केली. त्यामुळे त्यांनी आपलं त्याचं प्रतीक म्हणून त्यांनी आपली टू व्हीलर ही गावात त्यांनी जी जागा बांधली त्या जागेवर ठेवलेली आहे. आपण आपल्या या व्यवसायाबद्दल आणि याबद्दल आमच्या न्यूज मराठी 24/7 या चॅनलसोबत आपण आपले अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल न्यूज मराठी चॅनलच्या वतीनं मी आपले आभार मानतो. आणि मी सुद्धा आभार मानतो, कारण न्यूज 24/7 न्यूज मराठी 24/7 यांनी माझ्या या कामाची, मी माझ्या घरावर ठेवलेल्या मोटरसायकलची स्वतःहून त्यांनी येऊन दखल घेतली आणि मला माझा मान सन्मान केला, माझा आदर केला आणि माझी यांची दखल घेतली. त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या पूर्ण बुलढाणा टीमचं आणि त्यांचं सर्वांचं, आमच्या न्यूज 24/7 आमचे सर्व लोहा तालुक्याचे प्रतिनिधी या सर्वांचं मी अगदी मनापासून
त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. तर आपल्या सोबत आहेत श्रीधर घुगे यांचे वडील रुस्तुमराव घुगे आणि आपण त्यांच्याकडून त्यांच्यासोबत थोडी चर्चा करूयात. आम्हाला एक सांगा, तुम्हाला असं वाटलं होतं की आपला मुलगा यशाच्या इतक्या उत्तुंग शिखरावर पोहोचेल असं तुम्हाला कधी वाटलं होतं का? नाही, मला असं वाटलंच नाही. पण त्याने त्याच्या हिमतीनं तो धंदा चालू केला आणि तो त्याच्यामध्ये सक्सेस झाला आणि तो त्याच्यामध्ये त्याच्या हिमतीनं तो धंदा चालू केला झाला. त्याच्या मार्गदर्शन मी केलं मागून. एकंदरीत त्याचा हा त्याची प्रगती पाहून आपण समाधानी आहात का? हो, समाधानी आहे. त्यानं बरंच कमवलं, बरंच कमवलं. नमस्कार. आज आपण आहोत गाथा एका यशस्वी तरुणाची या अंतर्गत आज आपण आहोत चिंचोली सांगळे या ठिकाणी. आणि या ठिकाणी एका व्यावसायिक तरुणाची ज्यांना आपल्या स्वकर्तृत्वानं हालाकीच्या परिस्थितीमध्ये यश संपादन केलं आहे त्या तरुणासोबत आज आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. हां, प्रथम आपला परिचय द्या. मी श्रीधर उर्फ बाळू रुस्तुमराव घुगे, राहणार चिंचोली सांगळे, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. आपल्या परिवाराबद्दल माहिती द्याल? माझ्या परिवारामध्ये सध्या माझे वडील, माझी पत्नी, माझे एक मुलगा सार्थक आणि माझी मुलगी प्रतीक्षा, असे एकूण आम्ही 5 मेंबर आहोत. आपण व्यवसाय काय करताय? मी व्यवसाय हा 2 व्हीलर मेकॅनिक आहे आणि मी 1999 ते 2000पासून हा व्यवसाय करतो. या व्यवसायामागं वळण्याचं आपलं कारण? या व्यवसायामध्ये वळण्याचं एक मुख्य कारण म्हणजे की मी 1999मध्ये 10वी फेल झालो. 10वी फेल झाल्यानंतर अपमानास्पद वागणूक मला मिळाली. त्यानंतर मी एकच ठरवलं की काहीतरी व्यवसाय केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि त्या उद्देशाने मी हा व्यवसाय म्हणजे कधीही न बंद पडणारा, कधीही न थकणारा व्यवसाय हा मोटरसायकल मेकॅनिकलचा व्यवसाय निवडला आणि त्या व्यवसायाला मी सुरुवातसुद्धा केली. आणि आपण या ठिकाणी जी 2 व्हीलर यावरती आपण जागेच्या वरती ठेवलेली आहे इमारतीवरती, तर याचं कारण कळू शकेल का? यामागचा मुख्य उद्देश म्हणजे एकच की या मोटरसायकल मेकॅनिकल या व्यवसायाने मला खूप काही दिलेलं आहे आणि त्या व्यवसायाची कुठेतरी आपण काहीतरी जाण ठेवली पाहिजे. या हिशोबाने मी माझ्या घरावर ही मोटरसायकल लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच नवनवीन होतकरू तरुणांची जीवन आणि यशोगाथा पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.